नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाकांक्षा असा प्रकल्प म्हणजे ॲग्रिक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या शेतकऱ्यांचा आधार कार्डची जोडणी. शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये होणारी फसवणूक असेल किंवा शेत जमिनीचा अत्याभूत डाटा ज्यामध्ये पिकाची माहिती असेल, शेतकऱ्यांच्या शेती जमिनीची माहिती असेल, मालकीची माहिती असेल, हे सर्व एकत्रीकरण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी त्या शेतकऱ्याला मदत करणं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे जो उद्दिष्ट आहे. याच्यातच अंतर्गत देशभरातील ही एक मोहीम राबवून या ॲग्रिस्टनच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा एक विशिष्ट ओळखपत्र अर्थात युनिक फार्मर ID दिलं जात आहे. आणि हाच आपला युनिक फार्मर ID बनलाय का हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं थोडक्यात आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये पहिल्या टप्प्यात PM किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जे लाभार्थी आहेत त्यांचं युनिक ID बनवायला सुरुवात आहे. सर्व शेतकरी यांच्या अंतर्गत नोंदणी करत आहे, परंतु फार्मर ID जो आहे हा PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना बंधनकारक करण्यात येत आहे. यांच्या अंतर्गत नवीन नोंदणीसाठी सुरू हाच फार्मर युनिक ID आता कॉमनली वापरला जाणार आहे. यांच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या जवळजवळ 1,19,00,000 लाभार्थ्यांच्या नोंदणी झालेल्या आहेत. या नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त 10 लाखाच्या आसपास लाभार्थ्यांचे युनिक ID साठी अर्ज पाठवले जात आहे. ॲप्लिकेशन आलेले आहे ज्यांच्यासाठी साधारणपणे 8 लाखाच्या आसपास हे ID जनरेट झालेले आहे. अप्रूव्ह झालेले हे आहेत जवळजवळ च्या आसपास जे ID आहेत ॲप्लिकेशन केलेले आहेत. अवघ्या अप्रूव्ह झालेले नाही म्हणजे साधारणपणे 9% शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे. ॲग्रिस्टक प्रकल्प हा पूर्वी प्रायोजिक तत्वांवरती महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेला होता. त्यांच्या अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे आणि आता सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा नोंदणी करण्यास सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 10,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना नोंदणी करून सध्या सुरू करण्यात. नोंदणीसाठी जळगाव हा अव्वल स्थानी आहे, ज्यांच्यातील गोंदिया, सिंधुदुर्ग असे अनेक काही जिल्हे आहेत जे सर्वात कमी नोंदणी करणारे जिल्हे आहेत. आपण पाहिलं होतं की सुरुवातीला शेतकऱ्यांच्या ऑनलाईन पद्धतीनं स्वतः नोंदणी करत येत होती. आता यांच्यामध्ये तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून, प्रेस सहाय्यकांच्या माध्यमातून आणि ऑनलाईन पद्धतीच्या CSCच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नोंदणी करत येत आहे. तलाठी कार्यालयावरती सुद्धा यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स आयोजित केले जात आहे आणि ते कॅम्प्समध्ये कागदपत्र जमा करून शेतकऱ्यांचे युनिक ID बनले जात आहे. आणि CSC सेंटरवरती आपल्या जमिनीचे खाते नंबर, जमिनीचे नंबर शेतकरी घेऊन सुद्धा आपला आधार कार्डनुसार आपला मोबाईल नंबर सुद्धा आपला युनिक ID बनवू शकत आहे. आपण यापूर्वी एक व्हिडिओ माझ्या माध्यमातून त्यांना सुद्धा बघितलेली आहे की हे सर्व करत असताना आपण युनिक ID बनवायला दिला, अप्रूव्ह आहे, तो बनला आहे का सुद्धा 1 मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकता. यासाठी तुम्हाला MHMR Agrixt.gov.च्या वेबसाईटवरती जायचं आहे. खोलवरती असताना लक्षात ठेवा की सुरुवातीला अक्षर हे NHFR असणं गरजेचे आहे. वेबसाईटवरती आपण पाहू शकता सुरुवातीला डॅशबोर्ड येणार आहे, त्याच्यानंतर तुमच्या नोंदणी स्थिती आणि तिसरी जी ऑप्शन येणार आहे CSC लॉगिन आहे. यांच्यामध्ये 2 नंबरचे जे ऑप्शन आहे त्यांचा स्वतःचा लाभार्थी जनरेट झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एनरोलमेंट स्टेटसच्या यांच्या क्लिक केल्यावर नंतर तुम्हाला इथे सिंपली तुमचा आधार नंबर विचारला जाणार आहे. आपल्या जो आधार नंबर असेल त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आधार नंबर आपला जनरेट झालेला आहे तर आपला जो काही युनिक ID असेल दाखवला जाईल. शेतकऱ्यांचं नाव आणि खाली अप्रूव्हची लिस्ट स्टेटस झालेला असेल. असा समजा एखाद्या शेतकऱ्याने नोंदणी केलेली परंतु अवधा अप्रूव्ह झालेला नाही तर शेतकऱ्यांचं आधार कार्ड टाकून सर्च केल्याबरोबर त्या शेतकऱ्यांचं दाखवलं जाईल. आपला टेम्पररी जनरेट झालेला युनिक ID त्यांच्यासाठी स्थिती पेंडिंग आहे म्हणजेच अप्रूव्ह झालेला असेल तर अप्रूव्ह दाखवलं जाईल आणि पेंडिंग असेल तर पेंडिंग दाखवलं जाईल. पेंडिंगमध्ये असतील त्यांची कागदपत्र वगैरे तपासणी केली जाईल. त्यांच्यामध्ये काही त्रुटी आहे का पाहिलं जाईल, तो पुढे अप्रूव्ह केला जाईल. त्याच्यानंतर
रेव्हेन्यू महसूल विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पण सध्या आपल्याकडे जे ID अप्रूव्ह होत आहेत महसूल विभागाच्या माध्यमातून होत आहे, तर अशा प्रकारे तुम्ही आपला युनिक ID जनरेट झाला आहे का हे सुद्धा पाहू शकता। आणि जर झालेला नसेल तर आणखीन कागदपत्र दिले नसतील तर जवळच्या CSC सेंटरवरती किंवा आपल्या तलाठी कार्यालयावरती संपर्क करून लवकरात लवकर बनवून घेऊ शकता। फक्त आणि फक्त राज्यामध्ये आतापर्यंत 9% शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पीक विमा असेल, येणाऱ्या काळांमध्ये महा-DBTच्या योजना असतील, येणाऱ्या काळामध्ये PM किसानचा लाभ असेल, नमो शेतकरीचा लाभ असेल किंवा शेतीविषयक इतर जे काही माहितीचा लाभ असेल, सर्वच्या सर्व लाभ हा युनिक IDच्या माध्यमातून होणार आहे। याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री असताना सुद्धा हा युनिक ID कंपल्सरी बंधनकारक केला जाणार आहे। अशाच नवीन माहितीसाठी व अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा की तुम्ही तुमचा ID बनवलेला आहे की नाही। धन्यवाद।